सुप्रसिद्ध राजज्योतिषांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन, सत्संग आणि साधना. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. ओम श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. ओम साईराम. मुद्गल ऋषी आणि गणपती बाप्पा या दोघांच्या सत्संगामध्ये आज दोघांची पुन्हा एकदा भेट होते. पुन्हा एकदा भेट म्हणण्यापेक्षा ते दोघंजण एकमेकापासून वेगळे होतच नाही. फक्त प्रत्येक गोष्टीचं निमित्त साधायला किंवा एखाद्या गोष्टीवरती चर्चा करण्याकरता ते दोघंजण आमने सामने येतात. बाकीच्या वेळेला ते सगळेजण दोघंही जण एकमेकाच्या ठाई कायम असतात. आणि आज मुद्गल ऋषी ध्यान अवस्थेमध्येच आहेत आणि बाप्पांनी त्यांना स्पर्श केल्यानंतर त्यांना जागृती येते. आणि जागृती आल्यानंतर ते बाप्पाला विचारतात की बाप्पा आपण नक्की कुठे आहोत. त्याला बाप्पा म्हणतो मुद्गला असं का विचारतोस, आपण पृथ्वीवरती आहोत. नाही, मला काही वेगळेच भास होत आहेत असं मुद्गल ऋषी म्हणाले. त्यावेळेला बाप्पा म्हणला की मी ज्या ज्या ठिकाणी जातो त्या त्या ठिकाणी तू माझ्या ठाई असतोस. म्हणजे ध्यानाने देहाने तू जरी इथे असलास तरी ध्यानाने माझ्या बरोबर असतोस. आणि मी आहे ना मुद्गला खूप ठिकाणी अनेक वेळा पोचत असतो. त्यात तू कुठेतरी माझ्याबरोबर असतोस आणि मग तुला असं वाटतं की तू आता कुठनं तरी दुसरीकडनं आला आहेस किंवा तू दुसऱ्या ठिकाणी आहेस. मुद्गल ऋषींना ते उत्तर पटलं. त्यांनी बाप्पाला नमस्कार केला आणि बाप्पाला विचारलं बाप्पा आज मला कलांमध्ये काय शिकायचं आहे. त्याला बाप्पा म्हणला बघ महत्त्वाच्या कला मी तुला शिकवतो आहे. एक म्हणजे की प्रतिज्ञा रक्षक तुला व्हायचं आहे, दुसरं म्हणजे तुला प्रकाशक व्हायचं आहे, सुखकर्ता व्हायचं आहे, दुःखार्ता व्हायचं आहे, मंगलकारक व्हायचं आहे. आणि या सगळ्या कला शिकत असताना तुला सर्वात गरजेचं जे आहे ते एक एक गोष्ट मी तुला शिकवत आहे आणि सांगत आहे. मग बाप्पा आज मला काय गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं. त्यावेळेला बाप्पा म्हणला की मुद्गला अर्थ हे सर्वात महत्त्वाचं असणार आहे. कारण तू कलियुगाकरता हे सगळं काम करतोयस आणि कलियुगामध्ये काम करत असताना कलियुगामध्ये अर्थाला खूप महत्त्व असणार आहे. अर्थ हा महत्त्वाचा भाग असणार आहे. मग त्याच्यावरती मुद्गल ऋषी म्हणले की बाप्पा अर्थ म्हणजे प्रत्येक गोष्टीचं उत्तर जाणून घेणं, प्रत्येक गोष्टीचा मतितार्थ जाणून घेणं म्हणजेच अर्थ ना. त्याला बाप्पा म्हणला अरे वेड्या मुद्गला अर्थाचा महत्त्वाचा भाग म्हणजे की पैसा. आज तू ज्यावेळेला कलियुगामध्ये हे सगळं प्रचार करशील, या गोष्टीमध्ये प्रसार करशील किंवा हे सगळं ज्ञान किंवा आपल्या दोघांचं सत्संग किंवा मी तुला दिलेलं ज्ञान ते एका पुराणाच्या माध्यमातून लिहिशील, ते पुराण विकत घेण्याकरता सुद्धा लोकांना पैसे लागतील. आज ते सगळं ऐकण्याकरता सुद्धा लोकांना पैसे लागतील. आणि त्याच्यावरती ज्यावेळेला कार्यान्वित ते होतील त्यावेळेला ते कार्यान्वित करत असताना सुद्धा त्यांना पैसेच लागतील. तर अर्थ हा कलियुगामधला सर्वात महत्त्वाचा भाग असणार आहे. मग बाप्पा अर्थ म्हणजे नक्की तुम्हाला काय अभिप्रेत आहे. त्यावेळेला बाप्पा म्हणला बघ मुद्गला जगामध्ये 4 प्रकारचे अर्थ आहेत. त्यामध्ये पहिला येतो तो अर्थ म्हणजे कुठल्याही गोष्टीचं एक्झॅक्टली उत्तर जाणून घेणं, त्यातल्या गोष्टीची पूर्णपणे व्याख्या जाणून घेणं म्हणजे त्याचा अर्थ. दुसरं येतं ते अनर्थ. अनर्थ म्हणजे की विनाकारण एखाद्या ठिकाणी खर्च करणं, विनाकारण एखाद्या ठिकाणी वेळ वाया घालवणं, त्या सगळ्या गोष्टी अनर्थ येतात. या अनर्थ जवळजवळ 15 प्रकारचे आहेत. आणि बाप्पा मग त्याच्यापुढे काय आहे, त्याच्यापुढे आहे तो म्हणजे परमार्थ, की याच्यामध्ये परमार्थ असला पाहिजे. परमार्थ म्हणजे देवाकडे नेणारा मार्ग. आणि चौथा अर्थ जो तुला आहे तो म्हणजे स्वार्थ, जो सर्वात महत्त्वाचा आहे. बाप्पा स्वार्थ म्हणजे काय. त्यावेळेला मुद्गल ऋषी अगदी भावना होऊन बाप्पाला विचारत होते. त्यावेळेला मुद्गल ऋषींना बाप्पा म्हणाला अरे स्वार्थ हा तर कलियुगातला सर्वात महत्त्वाचा भाग आहे. त्या स्वार्थापायी तर सगळ्या गोष्टी निर्माण होतील. पण खरा स्वार्थाचा अर्थ 2च आहे. स्वार्थ म्हणजे भोजन, म्हणजे की आपल्या जेवणाची वेळी ती स्वार्थ. आणि परमार्थ म्हणजे प्रभूचं नाव घेणं. म्हणून मुद्गला एक गोष्ट लक्षात ठेव, स्वार्थ आणि परमार्थ याकरता कुणाकरता थांबायचं नाही. म्हणजे गरम गरम जेवायला मिळालं तर जेवून घेणं हा स्वार्थ आहे. त्यावेळेला अरे नाही माझा मित्र येतोय, अरे माझा नातेवाईक येतोय, यांच्याकरता वाट बघत राहणं, ते अन्न तिष्ठवत ठेवणं, ते अन्न गार करणं, या गोष्टीमध्ये काही होत नाही. तर स्वार्थ म्हणजे भोजन, की ज्या वेळेला बसलं गरम गरम कोणी म्हणलं या जेवून घ्या तर त्यावेळेला 2 घास गरम गरम जेवून घ्यावे, स्वतःचंही कल्याण करावं आणि समोरच्यालाही चांगले आशीर्वाद द्यावे, हा स्वार्थ झाला. आणि परमार्थ कोणी म्हटलं की अरे भजनाला चला, कोणी म्हटलं तिकडे कीर्तन आहे कीर्तनाला चला, तर त्या कीर्तनाला लगेच त्यांच्याबरोबर निघून जाणं किंवा स्वतः प्रामुख्याने लगेच कीर्तनाला निघणं म्हणजे पूर्णपणे परमार्थ. मग माझा हा येऊ दे, सोम्या येऊ दे, गोम्या येऊ दे, त्याच्याकरता थांबणं या गोष्टीमध्ये काही पॉईंट नाही. त्याच्याकरता पूर्णपणे निघून गेलं
पाहिजे, तर तो परमार्थ साधता येतो. आणि अनर्थ म्हणजे वेळ वाया घालवणे, म्हणजे समोरच्याचा कुठल्याही गोष्टीमध्ये गरज नसताना एखादी वस्तू विकत घेणे म्हणजे अनाठाई पैसा खर्च करणे, अनर्थाने पैसा खर्च करण्यासारखं आहे. एखाद्या ठिकाणी आपल्याला एखाद्या गोष्टीची आवश्यकता नाही किंवा आपल्याला माहिती की आपण ते साधू शकत नाही, तरी त्या ठिकाणचा प्रोग्राम करता स्वतःचं तिकीट काढणे, मग त्याच्यामध्ये होणारा हा अनर्थ आहे पूर्णपणे, हा टाळला गेला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे की विनाकारण एखाद्या गोष्टीमध्ये आवश्यकता नसताना कुठली गोष्ट आपण देतो, तसा वेळ देणे म्हणजे विनाकारण कुठे जुगार खेळायला बसणे, एखाद्या ठिकाणी व्यसन करत बसणे, हे सगळे अनर्थ आहेत. हे अनर्थ टाळायला पाहिजेत. आणि अर्थ खऱ्या अर्थाने जाणून घ्यायला पाहिजे. आणि अर्थ याचे दोन गोष्टी आहेत, एक म्हणजे प्रत्येक गोष्टीची व्याख्या आणि अर्थ म्हणजे पैसा, की जो अर्थ प्रत्येक गोष्टीकरता खूप महत्त्वाचा आहे आणि त्याला त्याप्रमाणेच वापरला गेला पाहिजे. मग याविषयी अनेक उत्तम उदाहरणं बाप्पा मुद्गल ऋषींना देत होता. आणि अर्थ माणसाच्या जीवनामध्ये कसा आहे, म्हणजे पैसा पण किती महत्त्वाचा आहे आणि दुसऱ्या याच्याने सुस्पष्टीकरण किंवा व्याख्या अर्थ हा सुद्धा किती महत्त्वाचा आहे, हे तो मुद्गल ऋषींना सांगत होता. आणि आपल्याही जीवनामध्ये जर आपण भूतकाळामध्ये बघितलं किंवा वर्तमानामध्ये जरी बघितलं, तरी आत्ता हा सत्संग ऐकता ऐकता कितीतरी गोष्टी आपल्याला आठवतील की ज्या आपण नव्हत्या करायला पाहिजे पण आपण त्या केल्या. कितीतरी अनर्थ म्हणजे आपण स्वतः केलेले आहेत, कितीतरी अर्थाचे व्यय अनर्थरित्या आपण केलेले आहेत. हे सगळे आपल्या डोळ्यासमोर येतील. म्हणजे पण चिंतन हा सर्वात महत्त्वाचा मार्ग आहे की या विषयावरती चिंतन केलं ना तर ते पूर्णपणे आपल्याला पुढच्या धोक्यांपासून किंवा पुढच्या अनर्थापासून वाचवू शकतं, पुढच्या स्वार्थापासून वाचवू शकतं, पुढच्या परमार्थामध्ये आपल्याला लीन करू शकतं. मग हे सगळं समजून घेण्याकरता बाप्पा मुद्गल ऋषींना वेगवेगळी उदाहरणं देतोय. आणि आपण आज जाऊया एका चोराकडे. एक चोर आहे आणि जो चोर आहे तो गावामध्ये चोऱ्या वगैरे करत असताना त्याच्या लक्षात आलं की या गावामध्ये एक शेटजी आहे आणि शेटजी चांगल्या अशा 4 माळ्याच्या बिल्डिंगवरती राहतो. आणि त्या बिल्डिंगमध्ये राहतो त्यावेळेला त्याच्यात म्हणजे की बेडरूममध्येच त्याची तिजोरी आहे, ज्या तिजोरीमध्ये त्याने खूप धन ठेवलेलं आहे. आणि त्या तिजोरीच्या चाव्या कुठल्याही प्रकारे उघडू शकतात असं माध्यम याच्या हातामध्ये आहे की याच्याकडे एक चावी आहे ज्या चावीने कुठलीही तिजोरी उघडू शकते. आता महत्त्वाचा प्रश्न असा आहे की 4 मजले चढून वरती जायचं आणि ती वेळ बरोबर साधायची, ह्या विचारामध्ये चोर आहे. आणि चोर रस्त्याने जात असताना त्या ठिकाणी डोंबाऱ्याचा खेळ रंगलेला आहे. आणि डोंबाळ्याचा खेळ रंगत असताना त्यांनी आज एक मोठं साहस केलेलं आहे की एका बिल्डिंगवरती त्यांनी असा दोर अडकवलेला आहे आणि त्या दोराला धरून सरसर 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 तो असा वरती चढत चालला आहे. इकडे तो ढोल वाजतोय जो डम 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 असा एक ठेका धरलेला आहे आणि त्या ठेक्यावर सरसर सरसर तो चढून चालला आहे. आणि चोराने त्याला बघितलं आणि चोराला ते इतकं विलक्षण आवडलं, तो डोंबारी जसा खेळ करून खाली उतरल्यानंतर त्यांनी त्याला बाजूला घेतला आणि 100 रुपयाची नोट बक्षीस दिली. डोंबाऱ्यालाही आनंद झाला की वा, माझ्या कलेचा कोणीतरी पारखी भेटला, त्यांनी मला 100 रुपये दिले. या उन्हामध्ये मी कला करत असताना 100 रुपये वगैरे घेतले आणि म्हणला की बाबा हे कोण आहेत. मग त्यांनी सांगितलं की हे माझं कुटुंब आहे. मग त्या कुटुंबाकरता काही वडे भजी वगैरे असं त्यांनी आणलं, थंडगार पाण्याची बाटली आणली आणि मग ते सगळं दिल्यानंतर डोंबाऱ्याला आता मात्र फारच कौतुक वाटलं. त्यावेळेला डोंबारी त्याला म्हणाला की अहो हे सगळं कशा करता, म्हणजे हे सगळं करण्यामागे तुमचा स्वार्थ काय. कारण डोंबाऱ्याच्या लक्षात आलं की 100 रुपये आपल्याला दिले तर हे ठीक आहे, म्हणजे की हे कलेचं पारितोषिक म्हणून झालं आहे, परंतु आपल्या कुटुंबाकरता काही खायला आणून दिलं, काही पाणी आणून दिलं, तर या कलियुगामध्ये असं कोण नाही आहे की जो हे सगळं परमार्थ म्हणून करेल. त्यावेळेला त्या डोंबाऱ्याने विचारलं तुमचा स्वार्थ काय. मग हळूचकन त्यांनी त्याच्या कानात सांगितलं की मी चोर आहे म्हणून, आणि बघ तू एवढी परिश्रम करतोयस, एवढी मेहनत करतोयस, एवढं करून तुला काय भेटतं आहे. ह्याच्यापेक्षा एकाच चोरीमध्ये तू मला मदत केलीस आणि तू जर 4थ्या मजल्यावर चढून गेलास तर शेटजींची तिजोरी उघडायची चावी माझ्याकडे आहे, त्याप्रमाणे आपण ती तिजोरी उघडू आणि ती तिजोरी उघडून ते सगळं धन खाली काढून तू घेऊन आलास की 50% धन तुझं आणि 50% धन माझं. डोंबाऱ्यांनी सुद्धा विचार केला, एकदा आपल्या कुटुंबाकडे बघितलं की काय त्यांची दैन आहे, काय त्यांची तऱ्हा आहे. आपण रोज सगळं काही करतोय पण एवढं सगळं करत असताना सुद्धा पूर्ण लज्जा झाकावी एवढं सुद्धा त्यांच्या अंगावरती कपडा आपण घेऊ शकलेलं नाही. का नाही, याच्याबरोबर ही एक हरकत करावी, याच्याबरोबर ह्याप्रमाणे हा व्यवसाय करावा आणि एकदा त्याच्यामधलं अर्ध धन मिळालं की ह्या गावातून लांब कुठेतरी आपल्या प्रदेशामध्ये जावं आणि त्या प्रदेशामध्ये आपलं काही बिराड थाटावं, हेच बिराड घेऊन तिकडे आपला संसार सुरू करावा. आणि त्या ठिकाणी त्या डोंबाऱ्यांनी सुद्धा होकार दिला. आता दुसऱ्या दिवशीप्रमाणे यांनी बिल्डिंगची पाहणी वगैरे केली आणि मध्यरात्री म्हणला डोंबाऱ्याला की तू आता माझ्याबरोबर या ठिकाणी मध्यरात्री आपण भेटू आणि भेटल्यानंतर बघ असं इकडनं तू जाऊ शकशील वगैरे सगळं झालं. यांनी त्या ठिकाणी दोराची व्यवस्था पण केली की वरनं दोर खाली सोडून ठेवला, तो व्यवस्थित बांधून ठेवला की डोंबारी फटाफट त्याच्या गॅलरीमध्ये पोचेल. आणि मग ती तिजोरीची चावी त्याला दिली आणि सगळं दिलं आणि मग त्याप्रमाणे खाली 2 जण पोचले. मध्यरात्र होती, सगळे झोपलेले होते आणि सगळे झोपलेले असताना हा डोंबाऱ्याला म्हणला की बघ
बघ आताची वेळ आहे ही साधली गेली पाहिजे. आपल्या हातामध्ये अगदी अर्धा तास आहे. त्या अर्ध्या तासामध्ये पूर्णपणे तू सगळी तिजोरी खाली कर. तिजोरी खाली केल्यानंतर ते गाठोड्या पिशवीमध्ये बांध. ती पिशवी पहिली खाली टाकून दे आणि मग तू हळूहळू या ठिकाणी दोरीला उतरून खाली आहे आणि आपण इकडनं पसार होऊ म्हणून. त्याप्रमाणे सगळं ठरलं आणि ठरल्याप्रमाणे मग दोघंही जण वेळेवरती पोचले आणि अर्ध्या तासामध्ये आता ती चोरी साध्य करायची. आता तो डोंबऱ्याला म्हणतो अरे चढ ना, आणि डोंबरी म्हणतो हा चढतो ना, अरे त्या दोरीवर चढ ना, हा म्हणतो चढतो ना. ह्याच्यामध्ये 5 मिनटं गेली. 6व्या मिनिटाला तो म्हणला अरे डोंबऱ्याला तू चढ ना. त्यावेळेला डोंबरी म्हणला काय बावटसारखं सांगताय चढणं. अहो वाजवायला तर सुरुवात करा. तो म्हणला काय वाजवायला सुरुवात करा. अहो म्हटलं ते डम 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 माझं ढोलकं वाजवायला सुरुवात करा. ते वाजवल्याशिवाय मला काय चढता येत नाही. त्याने डोक्याला हात लावला. तो म्हणला अरे आपण इथे चोरी करायला आलो आहे. तुझं ते डम 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 ढोलकं वाजवलं, अख्खा गाव गोळा होईल आणि चोरी कुठं होईल. चल मूर्ख आहेस तू म्हणून बाजूला करून गेलं. आणि बाजूला करून गेल्यानंतर त्याच्या लक्षात येतं की डोंबारीत चढण्यामध्ये जरी सराईत असला तरी त्याचा एक ठेका आहे. तो ठेका त्याला मिळाल्याशिवाय तो नाही चढू शकत. पण ही गोष्ट लक्षात आल्यानंतर चोर मनोमनी हसतो. त्या डोंबाऱ्याला सोडून देतो. डोंबारी पण आपल्या कामाला निघून जातो. दुसऱ्या दिवसापासून खेळ करतो. डोंबारी मनामध्ये म्हणतो की चला एक अनर्थ संपला. आणि चोरसुद्धा म्हणतो की यार एवढं सगळं काही सोपं नाही. म्हणजे जने काम तने करेट आहे, बिजो करेसो धोका काय. ज्याचं काम आहे त्यालाच माहिती असतं, दुसऱ्यांनी करून त्याचा काही उपयोग नाही आहे. हा अर्थ त्याला त्याच्यामध्ये कळतो. गोष्ट इथे संपते आणि सत्संग इथे चालू होतो. तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये अशाच सगळ्या गोष्टी आहेत. प्रत्येक गोष्टीमध्ये आपण या डोंबाराच्या खेळामध्ये अडकलेलो असतो. आपल्याला वाटतं की ह्याला जोडीला घेतलं की हे काम चुटकीसरशी होईल, ह्याला जोडीला घेतलं की ते काम हातावेगळं होऊन जाईल. परंतु त्या माणसाचं जे असते त्याची मेघ जी असते ती दुसऱ्या कुठल्या तरी ठिकाणी अडकलेली असते आणि ती आपल्याला ज्यावेळेला कळते त्यावेळेला आपल्याला वाटतं की उगाचच याच्याबरोबर वेळ वाया घालवला, मीच त्याच्याबद्दल काही केलं असतं तर ते एव्हाना साध्य झालं असतं. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये स्वार्थ हा तितकाच महत्त्वाचा आहे, तितकाच परमार्थसुद्धा महत्त्वाचा आहे. स्वार्थ आणि परमार्थ हा आयुष्यामध्ये जर साधता आला तर 100% आपला अनर्थ आयुष्यामधनं बाहेर निघून जातो. आपल्या जीवनाला अर्थ प्राप्त होतो. तर मग अनर्थ टाळायचा असेल तर 100% स्वार्थ आणि परमार्थ या दोन्ही गोष्टी आत्मसात करायला पाहिजेत. आणि या नुसत्या आत्मसात न करता त्याचा अर्थ जाणून त्या पूर्णपणे आत्मसात करायला पाहिजे. मग त्या चोराच्या आणि डोंबारीसारखी आमची अवस्था होणार नाही. प्रत्येक आमचं कार्य आम्ही सिद्ध करू शकू. ते साध्य तर होईलच आणि त्याचबरोबर उज्ज्वल यशाने ते सजूनसुद्धा जाईल. तर हा अर्थ असा आपल्या आयुष्यामध्ये आपण सामावून घेतला पाहिजे. हेच गणपती बाप्पा मुद्गल ऋषींना समजावून सांगतोय. आणि आता मुद्गल ऋषी कुठेतरी प्रत्येक गोष्ट अर्थार्जन करायचं असं मनामध्ये न घेता अर्थार्जन म्हणजे प्रत्येक गोष्टीचा अर्थही काढायचा आणि पैशाचा सुद्धा व्यवस्थित व्यापार कसा करायचा हे सुद्धा आपल्या पुराणामध्ये सांगतायत. त्या पुराणामध्ये मुद्गल ऋषींनी सांगितलेलं हे उदाहरण आपण डोंबऱ्याच्या आणि चोराच्या माध्यमातून समजून घेतलं. आज इथेच थांबूया. उद्या पुन्हा नवीन सत्संगामध्ये आपली भेट होणारच आहे. ओम साईराम.